अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा मराठी भावार्थ। जो कोणी हा अध्याय मनोभावे ऐकेल त्याच्यावरील संकटे हे टळतील। अध्याय 14वा। साईदेवाने केलेल्या पूजनेने व संतुष्ट होऊन नूर सरस्वतींनी त्याला वरदान दिले। साईदेवांनी श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो। मला आज त्यासाठीच बोलावले आहे। मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल। तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे। हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले। तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले। त्याचप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला। तो यवन महाभयंकर यमासारखा होता। साईदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला। साईदेवाने भयचकित होऊन श्री गुरुचे चिंतन करू लागला। घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले। त्याला भास झाला की कुणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे। त्याला भयंकर क्लेशाने यवन जागा झाला। त्याने मग साईदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला इथे कुणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला। साईदेवाने आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला। श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत हा सांगितला। संत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा श्री गुरूंनी त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे। तरी मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईल, तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्री भेट। चिंता करू नकोस, सुखाने संसार कर। अशा प्रकारे साईदेवाने त्याचा निरोप घेतला व श्री गुरूस वैजनाथ क्षेत्री गेले। अध्याय 14वा समाप्त।